नमस्कार. मुंबईचे आव्हान संपुष्टात. IPL 2026मध्ये मुंबई संघ आता बाद झालेला आहे. त्यामुळे आता मुंबईचे संघ इथून पुढे फक्त औपचारिकता म्हणून खेळणार आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुंबई आणि बेंगलोर यांच्या संघात झालेल्या सामन्याचे विश्लेषण पाहणार आहोत. चॅनलला जर नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच IPL संदर्भात सामन्यांचे विश्लेषण, खेळाडूंनी केलेली वैयक्तिक माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. चला तर मग जास्त वेळ न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार. मुंबईचे आव्हान आता संपुष्टात आलेले आहे. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात बेंगलोर संघाने बाजी मारत मुंबईचे या हंगामातील आव्हान संपुष्टात केलेले आहे. बेंगलोरच्या संघाने मुंबई संघाला 2 गड्यांनी नमवले. या विजयासह बेंगलोरचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी विराजमान झालेला आहे. भुवनेश्वर कुमारची अष्टपैलू कामगिरी व कृणाल पंड्याचे झुंजार अर्धशतक हे या सामन्याचे वैशिष्ट्य ठरलेलं आहे. संघाची पडझड होत असताना एकाकी लढणारा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या 18व्या षटकात बाद झाला आणि कुठेतरी सामना मुंबईच्या बाजूने झुकलेला होता. सीमारेषेपार तिलक वर्माने अप्रतिम झेल कृणाल पांड्याचा घेऊन सामन्यामध्ये रंगत निर्माण केलेली होती. बुमराने 19व्या षटकात अवघ्या 3 धावा देत पूर्णपणे सामना हा मुंबईच्या बाजूने झुकवलेला असतानाच मुंबईच्या आशा अजून देखील जिवंत झालेल्या होत्या. अखेरच्या षटकात 16 धावांची गरज असताना शेवटचे शतक नेमके कोण टाकणार याची उत्सुकता क्रीडाप्रेमींना लागून होती आणि अखेर मुंबईचा कर्णधार सूर्यकुमार यादवने चेंडू हा राजबावाच्या हाती दिला. राजबावाने या षटकामध्ये सुरुवातीलाच 3 वाईड चेंडू टाकून सामना काही अंशी बेंगलोरच्या बाजूने झुकवला होता. तब्बल 3 वाईड टाकले आणि त्यानंतर त्याने 1 विकेट घेतली. रोमारिओ शेफर्डला त्याने बाद केलं होतं, पण बाद करून चालणार नव्हतं. दुसरीकडे दुसऱ्या टोकाला भुवनेश्वर कुमार होता. भुवनेश्वर कुमारने राजबावाला षटकार मारून सामना हा पूर्णपणे बेंगलोर संघाच्या बाजूने झुकवला आणि अखेरच्या चेंडूवरती 2 धावांची गरज असताना मुंबईने धावबाद करण्याची नामी संधी गमावली आणि सामना देखील गमावला आणि अशा रीतीने बेंगलोर संघाने मुंबईवरती निसटता विजय मिळवला. अष्टपैलू कामगिरी करणारा भुवनेश्वर कुमार हा सामनावीर ठरला. तब्बल 4 विकेट्स घेऊन आणि मोकळीच्या वेळी 7 रन करत अष्टपैलू कामगिरी करणारा भुवनेश्वर कुमार हा सामनावीर ठरला. अशा रीतीने आज आपण मुंबईचे आव्हान कसे संपुष्टात आले आणि बेंगलोरने कसा निसटता विजय मिळवला याचे विश्लेषण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून केलेले आहे. चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून IPL संदर्भात महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत. IPL आता अखेरच्या टप्प्यात आहे. मोजकेच 5-6 सामने शिल्लक असतानाच प्लेऑफचे वेळापत्रक देखील आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण दिलेलं आहे. प्लेऑफचे सामने कुठे होणार ते देखील आपण सांगितलेलं आहे. आता नेमकं तुम्ही कोणत्या संघाला सपोर्ट करताय आणि नेमकं प्लेऑफमध्ये कोणते 4 संघ जातील याची माहिती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि दिवसेंदिवस उत्कंठा वाढतच चाललेली आहे, कारण मागील वर्षी बेंगलोरने IPLचा किताब तब्बल 18 वर्षांनी जिंकलेला होता आणि यावर्षी देखील ते तुफान फॉर्ममध्ये खेळताना दिसत आहे. अव्वल स्थानी सध्या ते विराजमान आहेत. त्यामुळे यावर्षी देखील ते IPLचे विजेतेपद कायम राखतात का याकडे क्रीडाप्रेमींचं नव्हे, पूर्ण सारे जग क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून झालेलं आहे. त्यामुळे नक्कीच कोणता संघ जिंकेल हे अजून भाकीत करणे चुकीचं ठरू शकतं. चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.